हाय फ्रेंड्स, तर मी आज तुम्हाला 2 टिप्स शेअर करणार आहे. तर हे स्टिकर्स मी मिशोवरून मागवलेले आहेत. तर 2 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. 10-10चे असे सेट आहेत 2. तर मला किचनसाठी पाहिजे होते. तर हे अशा पद्धतीचे आहेत 2 वेगवेगळे. तर आपण याचा कुठेही यूज करू शकतो. कपाटाला लावू शकतो किंवा किचनच्या टाईल्सवरती लावू शकतो. भिंतीवरती टिकेल का नाही माहीत नाही, बट टाईल्सवरती किंवा वुडन बेसवरती इझिली स्टिक होऊन जातं. तर मला हे किचनसाठी हवं होतं. तर माझ्याकडे विळती आहे, तर ती रेग्युलर यूजमध्ये येत नाही. मग तिला कुठे ठेवा हा प्रश्न पडतो आणि साईडला वगैरे कुठे ठेवली तर ती वेळेवर सापडते नाही. त्यासाठी मी हे असं स्टिक केलं आणि या साईडला ते एका साईडला व्यवस्थित बसून जाते. जेव्हा हवे तेव्हा इथल्या इथे मी घेऊ शकते. तर छान अशी बसली, कारण तिचा रेग्युलर यूज नसतो त्यामुळे ती अशी कधीतरीच यूजमध्ये येते. त्यासाठी हिला साईडला असं ठेवले आणि एक स्टिकर ह्या साईडला. तर इथे मी नेक्स्ट याच्यात दाखवेन काय ठेवणार आहे. तर आणि त्यानंतर दूध जेव्हा आपण तापवतो तेव्हा मग त्याला झाकण न झाकता हे असं काही चाळणी वगैरे झाकली तर वाफही जाते आणि दूध थंड व्हायला मदत होते. प्लेट आपण झाकली तर ती साय पण हे होऊन जाते. त्यासाठी अशी प्लेट झाकून ठेवायची. मार्केटमध्ये इझिली भेटून जाते. तर माझ्याकडे ऑलरेडी होती, त्यामुळे मी ह्याचा असं यूज करतो. तुम्ही करू शकता. सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा.